नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सध्या इलेक्शन्स जवळ येत आहेत महानगरपालिकेच्या. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर नगरपालिका. मित्रांनो, एक वेगळा ट्रेंड पडला आहे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये आज ज्यांची सत्ता आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी, त्याच्यानंतर एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जे की अजितदादांचे आहे, अशीची मिळून महायुती आहे मित्रांनो. आता एक ट्रेंड बदलत चालला आहे मित्रांनो. या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विरोधी पक्ष यांना संपून टाकवायचं, त्यांचं पदच ठेवायचं नाही. कोणत्याही बेसिक गोष्टी असतील, फॉर एक्झाम्पल एक छोटंसं उदाहरण देतो पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधलं. कळंबोली, कामोठे, तलोजा क्षेत्रामध्ये पाण्याची समस्या आहे. पाणी येत नाही, त्यामुळे तिकडचे नागरिक त्रस्त आहेत मित्रांनो. ही जी भूमिका आहे, भूमिका मांडली कोणी पाहिजे मित्रांनो, तर विरोधी पक्षांनी. तर विरोधी पक्ष ही भूमिका न मांडता सत्ताधारी पक्षच ही भूमिका मांडतायत. सिडकोवरती जाऊन आंदोलनं करतायत, पनवेल महानगरपालिकेमध्ये जाऊन आंदोलनं करतायत मित्रांनो. सत्ता आहे त्यांचीच आणि आंदोलनंही तेच करतायत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी प्रश्न सोडवणं जनतेचे गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाही. हे लोक आपली सत्ता असताना तेच जाऊन आंदोलन करतायत मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर मला भेटत नाही आहे. आज विरोधक काय करत आहेत, ते कोणत्या बाकावरती बसलेले आहेत, की विरोधी पक्ष पूर्ण संपूनच टाकायचा आहे, असा काही याचं षडयंत्र तर चालू नाही ना मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे कळवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.